नमस्कार, मी संदीप खोत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग प्रमुख. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आपण राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत अभिवादन. तर या दिवशी आपण सर्व शिक्षकांचा एक सन्मान केला जातो आणि सर्व शिक्षकांचं अभिनंदन केलं जातं. तर या निमित्तानं मी आज आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत जे काय विविध उपक्रम राबवले जात आहेत, जाणार आहेत, यासाठी एक थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे. त्यानिमित्तानं पिंपरी चिंचवडकरांना शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका काय करत आहे हे पण कळून येईल. तत्पूर्वी केंद्र सरकार शिक्षकांचं क्षमता तत्पूर्वी केंद्र शासन एक 7 सप्टेंबरपासून शिक्षक दिनानिमित्त एक नव्यानं शिक्षण पर्व सुरू करत आहे आणि यामध्ये शिक्षकांची क्षमता बांधणी, शिक्षकांचं विविध पद्धतीनं शिक्षकांना ट्रेनिंग देणं, या गोष्टी केंद्र सरकारमार्फत, राज्य शासनामार्फत राबवल्या जाणार आहेत. यामध्ये राज्य शासन पॅन्डेमिकच्या काळामध्ये ज्या काही आपल्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत किंवा खाजगी शाळा आहेत, यामध्ये शाळा तर बंद आहेत. शाळा बंद आहेत म्हटल्यानंतर आपण डिजिटल माध्यमांकडे वळलेलो आहोत आणि या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या सर्व शाळा आपण डिजिटल केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मुलांचं आता शाळा बंद आहेत, परंतु दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उपक्रम राबवला जातो आणि या माध्यमातून आपण ज्या पुढे जाऊन शाळा सुरू होणार आहेत त्यावेळी मुलांकडे कमीत कमी दप्तर असेल, दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आपण ते मुलांचं ओझं कमी करणार आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा एकूण 678 शाळा आहेत, ज्या की खाजगी आहेत आणि पालिकेच्या आहेत. त्या एकूण शाळेमध्ये साधारणतः 2.5 ते 3.25 लाख मुलं आहेत आणि त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शाळेमध्ये शिकणारी 42,000 मुलं आहेत आणि महानगरपालिकेत एकूण 1400 शिक्षक आहेत आज मितीस. तर या 1400 शिक्षकांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि मुलांना शिक्षणाचं धडे दिले जातात, शिकवलं जातं. सध्या कोविड काळ सुरू आहे. कोविडच्या पहिली आणि दुसरी लाट येऊन गेलेली आहे आणि कदाचित तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या माध्यमातून सध्या तरी कोविड कमी आहे आणि राज्य शासन स्तरावर शाळा सुरू कराव्यात की नाही यासाठी हालचाली सुरू आहेत सध्या. तर याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सर्व शिक्षकांचं लसीकरण पहिला डोस झालेला आहे आणि दुसरा डोस काही शिक्षकांचा झालेला आहे, काही शिक्षकांचा राहिलेला आहे, परंतु तो 100% डोस करून आम्ही पुढे जाणार आहोत. जेणेकरून जर शासनानं सांगितलं की आता शाळा सुरू करायच्या, तर पालकांमध्ये, नागरिकांमध्ये एक शाळा सुरू करण्यापूर्वी सुरक्षितता वाटावी यासाठी आमचे प्रयत्न राहतील. त्यासाठी आपण शिक्षकांचा थोड्याच काळामध्ये दुसरा डोसही पूर्ण करणार आहोत. ज्या शिक्षकांचे 84 दिवस झालेले आहेत कोविशिल्डचे, तर असे दुसरा डोस मला वाटतं या महिन्यामध्ये 100% आपण पहिला आणि दुसरा डोस पूर्ण करून
लसीकरण 100% झालंय. त्याचबरोबर आपण पालकांचंही लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तर एकूण जेव्हा पालकांचं शिक्षकांचं लसीकरण होईल आणि एक सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल आणि राज्य शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण पुढील पाऊल उचलणार आहोत. ई क्लासरूम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्मार्ट सिटी मार्फत राबवलं जात आहे. आणि झालंय काय की कोविड आल्यामुळे तर आपल्याला ई क्लासरूम किंवा डिजिटलायझेशनच्या शिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. आपल्याला ई क्लासरूम मार्फत आपण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत सध्या पोहोचण्याचं काम करत आहोत. झालं काय की आता कोविड आला आणि कोविडमुळे आपल्याला तंत्रज्ञान आत्मसात करावं लागलं, शिकायला लागलं आणि त्याच माध्यमातून आपण आता स्मार्ट सिटी मार्फत ई क्लासरूमचे क्लास चालवत आहोत आणि यापुढे ई क्लास मार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत. तर आपण शिक्षक दिनाचं औचित्य साधून पालक आणि शिक्षक यांच्यासाठी एक अनोखी स्पर्धा ठेवणार आहोत. आणि एकूणच शिक्षकांची स्पर्धा ठेवण्याचं कारण म्हणजे आपलं केंद्र सरकार राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे राबवत आहे आणि शिक्षकांचं एकूण मूल्यमापन करण्यासाठी आपण एक अनोखी क्विज कॉम्पिटिशन ठेवत आहे. तर सर्व खाजगी शाळेचे शिक्षक असतील, पालिकेचे शिक्षक असतील, तर या क्विज कॉम्पिटिशनमध्ये शिक्षकांनी नक्की सहभाग घ्यावा आणि याचा लाभ घ्यावा. आणि निश्चितच हे आपल्या भविष्यासाठी चांगलं आहे. त्याचबरोबर आपण पालकांचीही एक स्पर्धा ठेवत आहोत की पालक हा मुलांचा, आपल्या पाल्याचा दुसरा गुरु आहे. एकूणच आपण मुलाचा सांभाळ करत असतो. तर मुलाचा सांभाळ करताना कशा पद्धतीनं त्याचा सांभाळ करायला हवा आणि त्याच्यामधली जी काही भावनिक गुंतागुंत असते किंवा ज्या काही इतर गोष्टी असतात, तर त्यासाठी आपल्याला याचा उपयोग होईल निश्चितच भविष्यामध्ये. आणि आपलं शाळेशी कनेक्शन वाढेल यासाठी पालकांनी या क्विज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यावा, हे खूप गरजेचं आहे. तर आपल्याला ही क्विज कॉम्पिटिशन आपलं पिंपरी चिंचवडचं स्मार्ट सारथी ॲप म्हणून आहे. तर या ॲपवर आपल्याला हे क्विज कॉम्पिटिशन आपण घेणार आहोत. तर हे आपण आपल्यापर्यंत विविध माध्यमातून येईल आपल्यापर्यंत. तर नक्की निश्चित याचा लाभ घ्यावा आणि भविष्यामध्ये याचा आपल्याला उपयोग होईल. यानंतर आपल्याला आपल्या निगडी प्राधिकरणमध्ये असलेली ज्ञान प्रबोधिनी शाळा आणि निगडी प्रबोधिनीचे जे मनोज देवलेकर सर आहेत, हे आपल्याला राष्ट्रीय शिक्षण धोरण काय आहे याबाबत मार्गदर्शन करतील आणि त्याचा आपण निश्चित लाभ घ्यावा. दिलीप, याबद्दल सर्वप्रथम आपले आणि महापालिकेचे मनपूर्वक आभार. नुकताच महापालिकेच्या शिक्षण योजनांची सविस्तर माहिती दिली. आज शिक्षक दिन आहे आणि यानिमित्त महापालिका शिक्षणाबाबत जे काम करते ते आपल्याकडनं अतिशय सविस्तर ऐकायला मिळालं. अतिशय छान योजना आपली महापालिका ही राबवतीये याचा खरोखरच अभिमान वाटला. आपण या नव्या शैक्षणिक धोरणातील काही महत्वाचे मुद्दे हे लक्षात घेऊया. आजच्या शिक्षक दिनानिमित्त आपण याचा विचार यासाठी करायला हवे की शिक्षक म्हणून एक समाजातली महत्वाची जबाबदारी आपल्याकडे आहे आणि बदलत्या काळानुसार शिक्षणात जे बदल व्हायला पाहिजेत ते खरोखरच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे जर धोरण यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षक म्हणून आपण सर्वांनी भूमिका योग्य ती निभावणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी प्रथम काय बरं हे बदल सगळे येऊ घातले आहेत हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. तर याची काही ठळक वैशिष्ट्य या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सांगायची झाली तर प्रथमतः असं म्हणावं लागेल की शिक्षणामध्ये आजपर्यंत आपण
नोकरीसाठी शिक्षण किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षण, अशी भूमिका ही पाहत होतो. आणि या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आता या व्यावहारिक कौशल्यांबरोबरच विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकसनाकडे लक्ष दिलं पाहिजे, सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे, असा एकूण भर या सगळ्या नव्या शैक्षणिक धोरणाचा हा दिसतोय. आजपर्यंत माहितीचं संकलन आणि परीक्षेमध्ये त्या माहितीचं पुनर्मांडणी, म्हणजे ज्याचं स्मरण चांगलं आहे तो चांगला विद्यार्थी किंवा चांगला नागरिक घडला असं आपण म्हणत होतो. पण आता हा सगळा कल या नव्या शैक्षणिक धोरणात आपल्याला असं बघायला मिळतोय की माहितीकडून कौशल्यांकडे हा नवीन या सगळ्या शैक्षणिक धोरणाचा आपल्याला भर हा असलेला पाहायला मिळतोय. काळानुसार जी सगळी नवीन आव्हानं आहेत की प्रश्न कसे सोडवायचे, जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रश्नांना सामोरं जाणं, आव्हानांना सामोरं जाणं हे असतं. आणि शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी, अशा दृष्टिकोनातून आजपर्यंत आपण या समस्या परिहाराकडे फारसं लक्ष दिलेलं नव्हतं. आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये समस्या परिहाराचं कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे, असा हा नवीन धोरणामधला महत्वाचा एक घटक हा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर अनेक बौद्धिक क्षमतांचा विकास कसा होईल याचा विचार हा या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये केलाय. क्रिएटिव्हिटी किंवा ज्याला आपण कल्पकता म्हणतो, ही आजच्या काळातली एक महत्वाची क्षमता ही मानली जाते. मग उद्योग असू देत, व्यापार असू देत, या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला असं लक्षात येते की जो कल्पकतेने एखादी गोष्ट करतो त्याचंच आजच्या काळामध्ये ही ठरते. आणि त्यासाठी या कल्पकतेचं म्हणजे क्रिएटिव्हिटीचं प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना कसं दिलं जाईल याचा विचार हा या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच शिक्षणाचं भाषा कोणती, मातृभाषा का? गेल्या काही दशकांमध्ये आपण पाहतो की सर्व शिक्षण हे इंग्रजीतून म्हणजे परदेशी भाषांचं आक्रमण भारतीय शिक्षणावर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या धोरणामध्ये याबाबतचा काही महत्वाचा मूलभूत असा विचार मांडलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. प्रामुख्याने द्विभाषा सूत्री इथे मांडलेली आहे. म्हणजे 5वी पर्यंत मातृभाषेतनच शिक्षण प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात व्हायला पाहिजे असं हे धोरण म्हणतंय. आणि त्याचबरोबर बहुभाषांचाही म्हणजे द्विभाषी सूत्रीमध्ये पुस्तकं ही दोन्ही भाषेत, मातृभाषेत आणि इंग्रजी भाषेत, कारण आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आजही अजून इंग्रजीचं आपल्याला नाकारता येणार नाही त्याचं महत्व. आणि त्यामुळे इंग्रजी मुलं शिकली पाहिजेत. आणि अशी काही द्विभाषिक पुस्तकं तयार करता येतील का, अशी कल्पना ही या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ही मांडलेली आहे. आणि त्याचा वापर म्हणजे भाषेसंबंधातला काही मूलभूत विचार, महत्वाचा विचार असा या शैक्षणिक धोरणात मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच शिक्षणातून खरं तर संस्कृती घडते किंवा संस्कृती आपल्याला बनवायची आहे. आणि यासाठी काय बरं, तर या धोरणामध्ये आपल्याला असं बघायला मिळेल की संस्कृत, जिला आपण देव आणि देवभाषा असंही म्हणतो, आणि भारताचं अनेक तत्वज्ञान, अनेक प्रकारचे विचार या भाषेमध्ये, त्याचं साहित्य हे सगळं यामध्ये उपलब्ध असलेलं आपल्याला दिसतंय. आणि मग हे थोडंसं मधल्या काही काळात आपण विसरून गेलो आहोत. आणि त्यामुळे मग आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन व्हावं, पुनर्स्मरण आपल्या या पुढच्या पिढीला व्हावं, आणि जे चांगलं आहे ते आपण जोपासलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. म्हणून संस्कृतचा अंतर्भाव हा या माध्यमिक शिक्षणामध्ये केल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर या पाश्चात्य अभिजात ज्या भाषा आहेत त्या 9वी-10वी पासून सुद्धा विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. आम्ही परदेशात गेलं पाहिजे, परदेश जिंकलं पाहिजे. आता जग हे एक खेडं झालंय किंवा आपण सगळे एकत्र आलंय असं म्हणतो. आणि त्यामुळे परदेशी भाषांनाही तितकंच महत्व हे दिलेलं आहे. 9वी पासून मुलांना या परदेशी भाषा शिकता येतील अशी व्यवस्था या नव्या रचनेमध्ये ही केलेली आहे. शिक्षणाच्या पद्धतींबाबत जर सांगायचं झालं तर पूर्वी एकमेव पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती होती की ती म्हणजे व्याख्यान पद्धत. प्रकल्प पद्धत असेल, गटकार्याची पद्धत असेल, अशा काही पद्धती या आपण गेल्या काही वर्षात त्याचा प्रयोग केले.
पण ती संपूर्णतः स्वीकारली असं झालं नाही. आत्ताच्या या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या व्याख्यान पद्धतीच्या पलीकडच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब हा केला पाहिजे असा आग्रह आहे. आणि मी थोडस जास्तीचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की आता व्याख्यान पद्धती आपण दूर केली पाहिजे असाही एकूण कल या नव्या शैक्षणिक धोरणाच्या बाबत आपल्याला म्हणावा लागेल. त्याच्यामध्ये सहयोगी पद्धत आहे, गटचर्चा पद्धत आहे, अनुभवावर आधारित पद्धत आहे. अशा अनेक पद्धती या आपण वापरल्या गेल्या पाहिजे. जुनी पद्धत जरा दूर केली पाहिजे असं या शिक्षणाच्या पद्धतींबाबत आपल्याला या नव्या शैक्षणिक धोरणात पाहायला मिळतं. ज्ञानरचनावादी दृष्टिकोन हा गेल्या दशकापासून आपण शिक्षणात त्याचा विचार करतो आणि तो दृष्टिकोन इथं विस्तारलेला किंवा त्याच्यावर भर दिलेला या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे असं आपण सगळेच म्हणतो, पण खऱ्या अर्थाने त्याचा विचार हा या नव्या शैक्षणिक धोरणात आपल्याला झालेला पाहायला मिळतो. एकूण आपण पाहिलं तर पूर्वीच्या या सगळ्या रचनेमध्ये शिक्षणाच्या एक नवीन रचना आता याच्यामध्ये मांडलेली आहे. त्याच्यामध्ये 5+3+3+4 अशा प्रकारची शिक्षणाची रचना मांडली आहे. आणि याच्यात वैशिष्ट्यपूर्ण जर सांगायचं झालं तर पहिलीच्या पूर्वीचं जे शिक्षण होतं म्हणजे शिशुवर्ग, बालवर्ग आणि त्याच्याही पूर्वीचं अंगणवाडी, ही 3 वर्ष आता एकूण शिक्षणाची म्हणून आपण गृहीत धरली पाहिजेत असं पहिल्यांदा शासनाने म्हटलंय. म्हणजे आजपर्यंत शहरांमध्ये आपण पाहत होतो किंवा गावांमध्ये अंगणवाडी, बालवाड्या आपण पाहत होतो, पण ते आणि मुख्य शाळा हे जोडलेलं नव्हतं. आणि नवीन या शैक्षणिक रचनेमध्ये एकूण जे काही शिक्षणाच्या 15 वर्षांचा विचार केला आहे तो अंगणवाडी ते 12वी असा एकूण हा 15 वर्षाचा विचार केलाय. आणि त्यात जे काही टप्पे मांडलेले आहेत, पहिला 5 वर्षांचा टप्पा आहे म्हणजे इयत्ता 2री पर्यंत अंगणवाडी, शिशुवर्ग, बालवर्ग, 1ली-2री हा पहिला 5 वर्षांचा टप्पा मांडलाय. हे जे गट केलेत त्याच्या पुढचा 3 वर्षांचा टप्पा आहे 3री, 4थी, 5वीचा. त्याच्यानंतरचा 3 वर्षांचा म्हणजे 6वी, 7वी, 8वीचा आणि त्याच्यानंतरचा 8वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे 9वी, 10वी, 11वी, 12वी असं 4 वर्षांचं. हे जे टप्पे केले आहेत हे नुसती गणिती बेरीज वजाबाकी नाहीये, तर याच्या मागं मानसशास्त्रीय आधार आहे. पहिली 5 वर्ष जी म्हटली आहेत त्याच्यामध्ये एकूणच मानसिक किंवा बौद्धिक क्षमतांचा वेग हा प्रचंड असतो. त्या ठराविक प्रकारच्या क्षमता मुलांच्या विकसित होत असतात आणि त्याप्रमाणे हे गट हे केलेले आहेत. ज्याला आपण बाल्यावस्था, कुमारावस्था हे ज्या आपण सगळ्या अवस्था या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये बघितलेल्या आहेत, त्यातले मुलांचे मानसिक आणि बौद्धिक बदल ज्या पद्धतीने होतात आणि त्याचे जे वयोगट तिथे मांडलेले आहेत त्यानुसारचे हे टप्पे हे केलेले आहेत. मला हे अतिशय महत्वाचं वाटतं आणि त्याकडे आपण शिक्षक म्हणून अतिशय जागरूकपणे बघितलं पाहिजे. काय नेमके बदल केलेत, काय हे बदल केलेत ते आपण जरूर समजून घेतलं पाहिजे असं जरूर मी सुचवेन. त्याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य या शैक्षणिक धोरणाचं आपण म्हणतो किंवा आता मी म्हणतो की विद्यार्थी केंद्रित शिक्षण आपण सगळंच म्हणतो, पण याच्यामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने माध्यमिक शिक्षणामध्ये 9वी पासून विषयाच्या निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे जसं 12वी नंतर किंवा 10वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं जर शाखांचं जसं स्वातंत्र्य असतं तसं 9वी पासून काही विषय निवडण्याचं स्वातंत्र्य आपण पाहतो. गेली काही वर्ष हे शिक्षणामध्ये खूप नवनवीन विषय येत आहेत कारण एकूणच ज्ञानाचा विस्फोट होतोय आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मग अनेक विषय, पर्यावरण कधी होता, आता जलसंपदा हा एक नवीन विषय आलेला आहे, अर्थशास्त्र महत्वाचा विषय, मानसशास्त्र महत्वाचा विषय वाटतोय, राज्यशास्त्र हाही विषय या शालेय याच्यात असायला पाहिजे असं वाटतंय. असे नवीन नवीन विषय शिक्षणात येऊ घातलेत. पर्यावरणासारखा महत्वाचा विषय आहे. हे सगळेच विषय शालेय जीवनात मुलांना ओळख करून दिली पाहिजे आणि ते बरोबरच आहे. पण इतके भारंभार विषय वाढवले तर मुलांचं बालपण किंवा त्यांना हवे त्या विषयाच्या बरोबरच अनेक अनावश्यक विषयांचा अभ्यास हा त्यांना करावा लागतो आणि त्याचा विचार या नव्या शैक्षणिक धोरणात केलेला दिसतोय. इथं 9वी मध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडीचं हे जरी विषयांची यादी 12-15 असली तरी त्यातले त्याला हवे ते निवडत असे 7-8 विषय घेऊन त्याला माध्यमिकच्या शिक्षणाचा अभ्यास करता येणार आहे. मला असं वाटतंय की हा खूप महत्वपूर्ण बदल आहे
सखोल एखाद्या विषयात जाण्याच्या दृष्टीने हा निर्णय खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे वारंवार विषयांचं अर्धवट ज्ञान त्यापेक्षा थोडंसं ज्ञान आणि काही किमान विषयांमध्ये अधिक सखोल ज्ञान, अधिक अभ्यास, विषयाची आवड निर्माण करणं, हे कदाचित विषयांचं ओझं या वैकल्पिक विषयांच्या मांडणीतून होऊ शकेल असं मला जरूर वाटतंय. आणि या शिक्षणातला सगळ्यात महत्वाचा हा एक बदल असा हा मी म्हणतोय. आणखीन एक शिक्षण पद्धतीतला एक खूप महत्वाचा बदल, जे शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण असं आपण त्याला म्हणत होतो, म्हणजे पुस्तक शिकवायचं म्हणजे शिक्षण. पण या धोरणात स्पष्ट असं म्हटलंय की पाठ्यपुस्तक म्हणजे शिक्षण नव्हे. मला असं वाटतं याची दाद दिली पाहिजे. खरं तर आपण ज्याला सहशैक्षणिक उपक्रम असं म्हणत होतो, पण पाठ्यपुस्तकातल्या विषयांना सुद्धा पुस्तकाच्या वर्गाच्या बाहेर शिक्षणाला संधी असली पाहिजे, असा हा या नव्या शैक्षणिक धोरणाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे गणित फक्त पुस्तकातलं शिकवायचं नाहीये, तर पुस्तकाच्या बाहेर काय गणित आहे, व्यवहारातलं काय गणित आहे, त्याच विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे. उद्योग कसे चालतात, नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, बाजारातले व्यवहार कसे चालतात. आता शेअर आणि या सगळ्या गोष्टी या आलेल्या आहेत, अर्थकारणातल्या अनेक गोष्टी आलेल्या आहेत. पण हे प्रत्यक्ष सगळ्याच गोष्टी आपल्याला पाठ्यक्रमात घेता येणार नाहीयेत. तर शिक्षकांना ते स्वातंत्र्य दिलंय किंवा सुचवलेलं आहे, की पुस्तकांच्या पलीकडचं ज्ञान म्हणजे पाठ्यपुस्तकं शिकवायचं नसून ती एक साधन आहे, असा एक नवा दृष्टिकोन याच्यामध्ये दिलेला आहे. अनेक सामाजिक शास्त्रांचा अवलंब किंवा स्वीकार याच्यामध्ये केलेला आहे. मला असं वाटतंय असे अनेक विषय हे या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण शिक्षणाबद्दल पाहिलं, पाठ्यक्रमाबद्दल पाहिलं, अध्यापन पद्धतींबद्दल पाहिलं. याचबरोबर आमूलाग्र बदल या नव्या शैक्षणिक धोरणात जो पाहायला मिळतोय, तो मूल्यमापनाबद्दल. आता खरं तर आकारिक मूल्यमापन हे गेल्या 10 वर्षात आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडलंय. म्हणजे निरंतर मूल्यमापन करावं लागतं. केवळ वर्षाच्या शेवटी परीक्षा घेऊन काय तो शिकतोय, काय तो शिकलाय गेल्या वर्षभरात, हे मोजणं कठीण आहे किंवा ते बरोबर नाही, हा आपल्याला अर्थ समजला आहे. पण त्याला आता अधिकृत या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये हे मानलं गेलंय. आणि मग विद्यार्थ्याला त्याच्या सोयीनुसार पुनर्परीक्षा देण्याचं स्वातंत्र्य आहे. निरंतर मूल्यमापन त्याचं केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रक्रिया म्हणजे मूल्यमापनामधली वेगवेगळी साधनं ही वापरलेली आपल्याला ही याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे जसं अध्यापक परीक्षा किंवा प्रश्नपत्रिका देऊन विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत होते, तसं स्वयंमूल्यमापनाचं तंत्र आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःची निरीक्षणं स्वतःच्या क्षमतांबद्दल लिहायचंय आणि त्याचं काही ज्याला आपण स्वयंमूल्यमापन म्हणतो, तशा पद्धतीचा अवलंब. स्वयं बरोबरच गटामधल्या इतरांना एखाद्या विद्यार्थ्याबद्दल काय वाटतंय, त्याला आपण पिअर इव्हॅल्युएशन असं म्हणतो. अशा प्रकारचं सहयोग्यांनी केलेलं, सहाध्यायांनी तुमचं केलेलं निरीक्षण, त्या नोंदी, हाही त्या व्यक्तीचा, त्या विद्यार्थ्याच्या वाढीचा एक महत्वाचा निकष आहे. आणि असं अतिशय व्यापक, ज्याला आपण असं म्हणूयात की 360 अंशातनं या मूल्यमापनाकडे पाहिलेल्या विद्यार्थ्याकडे 360 अंशातनं पाहण्याची व्यवस्था या मूल्यमापनातनं केलेली आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतंय की शिक्षण हे आता परिपूर्ण शिक्षण अशा दृष्टीने दृष्टिकोन ठेवून आपण या नव्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि तसा हा विचार या सगळ्या शैक्षणिक धोरणामध्ये केलेला दिसतोय. शिक्षणातला एक आणखीन नेहमीचा प्रश्न, त्याचं उत्तर आपण जर या NEP-चा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की एकूण वर्गातली संख्या हे एक भारतातलं आव्हान आहे. आणि त्याचं उत्तर काही आपण RTE पासून पाहतोय तेव्हा पाहिलंय आपण की वर्ग संख्या पूर्वी जी 50-60 होती, एका शिक्षकामागे किती विद्यार्थी, हा कळीचा मुद्दा होता. आता हे प्रमाण 30 आणि 25 असं म्हटलंय. हे प्राथमिकमध्ये 30 एका शिक्षकाकडे विद्यार्थी, तर माध्यमिकमध्ये जास्तीत जास्त 25. मला असं वाटतंय हा खूप महत्वाचा बदल आहे. व्यक्तिकेंद्रित शिक्षण होण्यासाठी, शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यासाठी हा महत्वाचा बदल या नव्या शैक्षणिक धोरणातला आहे आणि आपण तो समजून घेतला पाहिजे. याचबरोबर अनेक अवांतर शिक्षक नेमण्याची व्यवस्था ही या शिक्षण पद्धतीमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते.
म्हणजे क्रीडा, कला यांच्यासाठी विशेष अध्यापकांची नेमणूक. मग ती तासिका याच्यावर असेल, ती अर्धवेळ असेल, ती पूर्ण वेळ असेल, पण शिक्षक जे आता आहेत शाळेतले ते कमी आहेत आणि त्यांच्यात भर घातली पाहिजे हा दृष्टिकोन मला वाटतं स्वागतार्ह आहे. आणि ही भर आपण संस्थांनी आणि शाळांनी आणि आपण शिक्षकांनी जाणीवपूर्वक केली पाहिजे, याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते किंवा समुपदेशक हे शाळेमध्ये असले पाहिजेत, त्यांची व्यवस्था ही याच्यामध्ये केली आहे. आणि अशा अर्थाने मला असं वाटतंय की जे पूर्वी 50 विद्यार्थी आणि 1 शिक्षक हे प्रमाण होतं, आता जर आपण समुपदेशक, विशेष शिक्षक असं बघितलं तर 25 पेक्षाही कमी म्हणजे 15 ते 20 विद्यार्थ्यांमागं 1 शिक्षक असेल, असं या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये म्हटलंय. मला असं वाटतं की हा अतिशय महत्वाचा आणि असा हा बदल आहे. मूल्यमापनाचा आपण विचार करतो. आजपर्यंत अशी चर्चा अनेकदा केली गेली की मूल्यमापन हे फक्त विद्यार्थ्यांचंच का? तर नव्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांचं पण मूल्यमापन असं काही मांडलेलं आहे. आवश्यक तिथं शिक्षकांच्या बदल्यांचा काही विचार केलेला आहे. चांगलं काम करणाऱ्यांना काही विशेष गुणवत्तेच्या आधारे काही बढत्या देण्याचा याच्यात विचार केलेला आहे. म्हणजे जसं विद्यार्थ्यांच्या प्रेरणेचा विचार केलाय, तसा अध्यापकांचा आणि आपण शिक्षकांच्या प्रेरणेचा विचार सुद्धा या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शाळा संकुल म्हणून एक आणखी नवीन संकल्पना या नव्या शैक्षणिक धोरणात आहे. जसं मी मगाशी म्हटलं की नेहमीच आपण म्हणतो की रिसोर्सेस म्हणजे ह्युमन रिसोर्सचा मी मगाशी विचार मांडला की ज्याच्यामध्ये अधिकाधिक अध्यापक आपल्याला नेमायची काही संधी दिली आहे. भौतिक सुविधांचं कसं करूया? तर सगळ्या शाळांचं अपग्रेडेशन करणं किंवा सुविधा सगळ्या पुरवणं शक्य नाही. पण एक चांगली संकल्पना मांडली आहे, त्याला शैक्षणिक संकुल असं म्हटलंय. 5 शाळांनी मिळून एकत्रित यावं, त्यांचं एक संकुल म्हणून काही त्याची नेमणूक करावी. त्यासाठी काही पदाधिकारी नेमले जातील, समन्वयक काही नेमले जातील आणि या शाळांनी आपापल्या दोन्ही म्हणजे भौतिक सुविधांचं आणि मानवी सुविधांचं आदान-प्रदान करावं आणि त्यातून विद्यार्थ्यांना जास्त शिक्षक, जास्त भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा एक मार्ग हा शाळा संकुलाच्या निमित्ताने मांडलाय. मला असं वाटतं की या नव्या शैक्षणिक धोरणाकडे आपण अतिशय सकारात्मक दृष्ट्या सगळे पाहूयात. आपण सगळेच अध्यापक आहोत आणि आपण सगळेच स्वप्न पाहत असतो की आपण ही उद्याची पिढी तयार करतो की आपला देश, आपलं राष्ट्र हे संपन्न व्हावं, समृद्ध व्हावं आणि जगामध्ये बाकीच्यांना तोडीस तोड असं उत्तर देणारं असं समृद्ध राष्ट्र करण्याचं आपलं स्वप्न असतं. आणि त्या दृष्टीने हे शिक्षणातले बदल मला अतिशय स्वागतार्ह वाटतात. आपण सगळे त्याचा अभ्यास करूयात, अवलंब करूयात आणि शिक्षण अधिक समृद्ध करूयात. तीच सर्वपल्ली राधाकृष्णन यांना खऱ्या अर्थाने त्यांचं स्मरण आज आपण शिक्षण ज्ञानाच्या निमित्ताने केलं असं होईल. नमस्कार.